काय उपीट बनवूयात. हे बघा, मी एवढं साहित्य घेतलेलं आहे उपीट बनवण्यासाठी. चला तर तयारीला लागूयात. गॅस पेटवला, कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलं आणि तेल मस्तपैकी गरम झालं. त्यामध्ये मी 1 चमचे जिरे टाकून घेतले. जिरे तडतडले की लगेचच त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकली. कढीपत्त्याची पानेही मस्त तडतडली आणि त्यामध्ये मी बारीक कट केलेली मिरची टाकून घेतली. मिरची मी इथं प्रमाण थोडं जास्त टाकले. तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. आणि त्यानंतर एक कांदा बारीक कट केलेला त्यामध्ये टाकून घेतला. लगेच कांदा आपल्याला मस्त मंद आचेवर परतायचा आहे, जेणेकरून तो जास्त करपणार नाहीये. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, मंद आचेवर मी असा मस्तपैकी कांदा भाजून घेतेय, परतून घेतेय. कांदा परतला की त्यामध्ये लगेचच शेंगदाणे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेते. आणि 1 वाटी भाजलेला रवा मी घेतलेला आहे, तर त्याच्याप्रमाणे मी त्यामध्ये पाण्याचं प्रमाण वापरते. हे मस्त परतून झालं सगळं मिश्रण की त्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही चवीनुसार वापरा. या पाण्याला उकळी आली की आपण जे रवा भाजून घेतलेला आहे 1 वाटी, तर तो रवा आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. हे बघा, मी आता मिक्स करून घेते. रवा मिक्स करताना गुठळ्या होऊ नाही द्यायच्या आपल्याला. थोडंसं पातळच मिक्स करायचं आणि ते व्यवस्थित शिजतो पण. मस्तपैकी आता याला झाकून ठेवा 5 मिनिट. आणि हे बघा, आपलं उपीट तयार आहे. थँक्यू सो मच.